नमस्कार मंडळी. नुकतेच आम्ही अमेरिकेतील 2 आयकॉनिक ठिकाणांना भेट देऊन आलो, येलोस्टोन आणि ग्रँड टेटॉन नॅशनल पार्क. ही ट्रिप आम्ही 4 दिवसांमध्ये कशी कव्हर केली, कुठले स्पॉट्स तुम्ही अजिबात मिस करू नयेत आणि काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तसेच जर तुमच्याकडे टाईम क्रंच असेल तर ही 4 दिवसाची ट्रिप तुम्ही 3 दिवसामध्येही करू शकता किंवा ही ट्रिप तुम्ही 6-7 दिवसामध्येही करू शकता. हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्रँड टेटॉन हे तिथे असलेल्या उंच उंच पर्वतरांगा, त्यांच्या टोकावर जमा झालेले बर्फ आणि तिथेच असलेले तलावातील सुंदर नितळ पाणी आणि त्या पाण्यामध्ये अगदी स्पष्ट दिसणारे पर्वतांचे आणि झाडांचे प्रतिबिंब यासाठी प्रसिद्ध आहे आणि हे बघण्यासाठी लोक खूप दुरून दुरून येतात. तर येलोस्टोन हे जगातील एक युनिक प्लेस आहे. इथे असलेल्या जिओथर्मल फीचर्समुळे ठिकठिकाणी वेगवेगळे गिझर्स आणि हॉट स्प्रिंग तयार झालेले आहेत. येलोस्टोन येथील जमिनीखाली लावा असल्यामुळे तिथे गरम पाण्याचे झरे देखील तयार झालेले दिसतात. या उष्ण जागेवर तिथे असलेले मिनरल्स आणि सूक्ष्मजीव यांच्या प्रक्रियेमुळे वेगवेगळे रंग तयार झालेले बघायला मिळतात. हे सर्व प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणे हा म्हणजे एक विलक्षण अनुभवच आहे. आम्ही शार्लेटवरून सॉल्ट लेक सिटी येथे फ्लाईटने गेलो. तर तिथे आम्ही साधारणतः रात्री 9 वाजेच्या दरम्यान पोहोचलो. तिथून पुढे आम्ही 3 तासांच्या अंतरावर असलेले आयडाहो फॉल्स इथे मुक्काम केला. आयडाहो फॉल्सला थांबण्याचे कारण असे की तिथून ग्रँड टेटॉन 2 तासांवर असल्यामुळे सकाळी लवकर उठून जाता येणार होते. ही अशी होती आमची 5 दिवसांची ट्रिप प्लॅनिंग. तर डे 1ला आम्ही ग्रँड टेटॉन नॅशनल पार्क कव्हर करण्याचा प्लॅन होता. त्यामध्ये हे की स्पॉट्स आमच्या आयटनरीमध्ये होते. जेनी लेक, तिथे बोट शटल घेऊन ट्रेल वॉक करायचा. हिडन फॉल्स, मर्मॉन रोव हिस्टॉरिक डिस्ट्रिक्ट, तिथे बाण आहे त्याच्यासाठी फोटो काढण्यासाठी लोक जातात. शॉबार लँडिंग, स्नेक रिव्हर ओव्हरलुक, ऑक्सबो बेंड आणि जॅक्सन लेक. जॅक्सन लेक ॲट द एंड आम्ही सनसेटच्या व्ह्यूसाठी ठेवला होता. तर हे असं आमचं ग्रँड टेटॉनचे प्लॅन होते. या प्रत्येक स्पॉटबद्दल कुठले बेस्ट व्ह्यू पॉईंट्स आहेत आणि आमचा अनुभव हे सर्व मी माझ्या सेपरेट व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नंतर नक्की बघा. बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट, अमेरिकेत कुठल्याही नॅशनल पार्कमध्ये एंट्री करायच्या आधी तुम्हाला एंट्री फी द्यावी लागते. तर ग्रँड टेटॉनमध्ये आम्ही जेव्हा प्रवेश करणार होतो तिथे आम्हाला आमच्यासमोर 2 पर्याय होते. एक तर आम्ही $35 देऊन त्या नॅशनल पार्कमध्ये प्रवेश करू शकलो असतो किंवा ॲन्युअल पास घेता येतो. ॲन्युअल पास होता $70. तर ॲन्युअल पास घेण्याचा फायदा असा की हा पास वर्षभर अमेरिकेमधील कुठल्याही नॅशनल पार्कमध्ये वापरता येतो, म्हणून आम्ही ॲन्युअल पासचा पर्याय घेतला. बरं, आता सेकंड डेला आमचा येलोस्टोनमधील सर्व गिझर्स आणि हॉट स्प्रिंग बघायचा प्लॅन होता. त्यानंतर थर्ड डेला ग्रँड कॅनियन, येलोस्टोन लेक आणि हायडन व्हॅली असे स्पॉट्स आम्ही कव्हर केलेत. फोर्थ डेला नॉर्थ साईडला असलेले मॅमॉथ हॉट स्प्रिंग्स आणि वाईल्ड लाईफ बघण्यासाठी लमार व्हॅली हे स्पॉट्स आम्ही कव्हर केलेत. आणि शेवटच्या दिवशी सॉल्ट लेक सिटीवरून संध्याकाळी आमची रिटर्न फ्लाईट होती. त्यासाठी आम्ही येलोस्टोनवरून सकाळी लवकर 6 वाजताच निघालो. 11 वाजता आम्ही सॉल्ट लेक सिटीला पोहोचून आमचे तिथे काही स्पॉट्स बघण्याचा प्लॅन होता. आता ही ट्रिप आम्ही 5 दिवसांमध्ये केली, पण जर तुमच्याकडे टाईम क्रंच असेल तर तुम्ही 3 दिवसामध्ये देखील ही ट्रिप अरेंज करू शकता. तर फर्स्ट डेला तुम्ही ग्रँड टेटॉन जसं आम्ही बघितले तसे तुम्ही बघू शकता. सेकंड डेला येलोस्टोनमध्ये तुम्ही जे की पॉईंट्स आहेत, ग्रँड प्रिस्मॅटिक स्प्रिंग, फेरी फॉल्स ओव्हरलुक, फाउंटन पेन पॉन्ड, ओल्ड फेथफुल, फायर होल, लेक ड्राईव्ह हे सगळे स्पॉट्स तुम्ही एका दिवसात करू शकता. आणि डे 3ला तुम्ही ग्रँड कॅनियन, पिंक ऑफ फ्लोवर फॉल्स ट्रेल, लमार व्हॅली आणि मॅमॉथ हॉट स्प्रिंग करू शकता. तर याच्यामध्ये आपण अवॉइड काय केलं तर हायडन व्हॅली आपण अवॉइड केली. हायडन व्हॅली आणि लमार व्हॅली ऑलमोस्ट सेम आहेत आणि माझ्या मते लमार व्हॅलीमध्ये तुम्हाला जास्त वाईल्ड लाईफ बघायला मिळेल. महत्त्वाचा पॉईंट म्हणजे फेरी फॉल्स ओव्हरलुक हा तुम्ही अजिबात मिस करू नका, कारण इथून ग्रँड प्रिस्मॅटिक स्प्रिंगचा जो ओव्हरव्ह्यू दिसतो तो खूपच छान दिसतो. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे हायडन व्हॅली किंवा लमार व्हॅलीला जात असताना तुम्ही बफर टाईम नक्कीच ठेवा, कारण तिथे बायसनमुळे रोड जॅम होण्याची जास्त दाट शक्यता असते. तुम्ही जर ही ट्रिप आधी प्लॅन केली आणि अहेड ऑफ टाईम तुम्ही जर फ्लाईट आणि हॉटेलचे बुकिंग केले तर तुम्हाला एअरफेअर आणि हॉटेल बुकिंगमध्ये चांगले डिस्काउंट मिळू शकते. होपफुली हा व्हिडिओ तुमच्या ट्रिप प्लॅनिंगसाठी नक्की उपयोगी पडेल. आणि तसेच ग्रँड टेटॉन आणि येलोस्टोनमधील आम्ही बघितलेले स्पॉट्स, तिथले हिडन जेम्स आणि आमचा प्रत्यक्ष अनुभव मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर शेअर करेन.
तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुमचा पुढचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. धन्यवाद.